नमस्कार, मी सुचेंद्र आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतो। राज्यसेवा पूर्व परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि या पूर्व परीक्षेमध्ये जर स्कोर करायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजेच पूर्व परीक्षा क्रॅक करायची असेल तर नेमकं काय करायला पाहिजे याची स्मार्ट स्ट्रॅटेजी आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। याचं सिक्रेट जे आहे, याचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की नेमकं परीक्षेमध्ये काय करायचंय, कशा पद्धतीचा अटेम्प्ट करायचा आहे, या सर्व गोष्टींची बेरीज आपण आज इथे पाहणार आहोत। लक्षात घ्या आणि या संपूर्णांची बेरीज करून आपलं बरोबर इज इक्वल टू म्हणजे आपला सक्सेस येणार आहे, हे लक्षात ठेवा। लक्षात घ्या, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मार्क्स वाढवण्याची सिक्रेट काय आहे, नेमकं सिक्रेट लॉजिक काय आहे। ओके, आपल्याला लॉजिक बघायचं, याच्या मागे कशा पद्धतीने आपण पेपर हँडल करायला पाहिजे। कारण लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थी हा 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने अभ्यास करत असतो, पण प्रत्येक जण हा पूर्व परीक्षा पास होऊ शकत नाही। कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे स्मार्ट वर्क। तुम्ही स्मार्ट वर्क परीक्षेमध्ये करत नाहीत, म्हणूनच पूर्व परीक्षा ही तुम्ही बरेच जण याच्यामध्ये क्लिअर होऊ शकत नाही। जर पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर काय करायला पाहिजे, सर्वांचा अभ्यास तेवढ्या किंवा समान पातळीवरती असतो, परंतु कुठेतरी आपण म्हणू की स्ट्रॅटर्जी असेल, गेस वर्क असेल, हे कुठेतरी आपण मागे पडत असतो, ब्लाइंड गेस जास्त करत असतो। हा न करण्यासाठी आणि ॲक्युरेट गेस करण्यासाठी, ॲक्युरेट एलिमिनेशन करण्यासाठी नेमकं कुठली स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे हे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं। लक्षात घ्या, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मार्क्स कसे अचीव करायचे, सक्सेस कसं मिळवायचं, आपला कीवर्ड आहे सक्सेस कसं मिळवायचं आहे। लक्षात घ्या, आजच्या या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या जी परीक्षा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, आजची सुद्धा परीक्षाच आहे, कारण या आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की नेमकं परीक्षेमध्ये पास व्हायचं सिक्रेट काय आहे। अभ्यास तर सर्वांचा जवळपास त्या एका समान पातळीवर पर्यंत झालेला असतो, परंतु या समान पातळीपर्यंतच्या अभ्यासाला योग्य दिशा सुद्धा मिळणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी स्ट्रॅटर्जी लेक्चर्स म्हणजे कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी करायची हे संपूर्ण विषयाचे, प्रत्येक विषयाचे लेक्चर्स हे वी अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती तुमच्यासाठी फ्री मध्ये अवेलेबल आहेत, ते एकदा तुम्ही जाऊन पाहू शकता। लक्षात घ्या, स्कोरिंग सिक्रेट इन राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये कसं करायचं आहे, 50 खात्रीचे प्रश्न आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांनी परीक्षा दिलेली आहे मागच्या, ते पास होऊ शकलेले नाही, त्यांना माहिती आहे की राज्यसेवा परीक्षेमध्ये 45 ते 50 प्रश्न आपले ॲक्युरेट आलेले आहेत। ॲक्युरेट म्हणजे काय, तर मला माहिती आहे हे प्रश्न माझे ॲक्युरेट आलेले आहेत, म्हणजे मी अभ्यासावरती तेवढे प्रश्न सोडवलेले आहेत। यस, मग आता आपल्याला इथे काय करायचंय, 50 प्लस तर ॲक्युरेट आहेत, मग आपल्याला आणायचे आणखीन 15 प्लस प्रश्न ॲक्युरेट, किंवा 17 प्रश्न, आपल्याला 17 किंवा 20 पर्यंत प्रश्न ॲक्युरेट आणायचे आहेत। खूप मोठी गोष्ट नाही, परंतु योग्य लॉजिकनी, स्मार्ट वर्कनी, स्मार्ट एलिमिनेशननी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता। ओके, राज्यसेवा यूपीएससी प्रिलिम्स पॅटर्न आपल्याला माहिती असायला पाहिजे, पीवायक्यू आपण पाहिलेले असले पाहिजेत नक्कीच। तुम्ही प्रत्येकाला माहिती आहे परीक्षा पॅटर्न नेमका कसा आहे, बेसिक आहे, कारण याच्यामध्ये किती प्रश्न येतात आपल्याला माहिती असायला पाहिजे। पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, प्रत्येक पेपरमध्ये एवढे प्रश्न विचारले जातात, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे वगैरे वगैरे, या गोष्टी बेसिक आपल्याला माहिती असायला पाहिजेत। 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। ओके, आणि या निगेटिव्ह मार्किंग मध्ये आपण सेफ राहून आपल्याला स्कोर कसा वाढवायचा आहे, आपल्याला सेफ राहायचंय। ओके, आणि सेफ राहून आपल्याला प्रश्न जे आहे ते अटेम्प्ट करण्याचं रहस्य काय आहे, ओके, सिक्रेट काय आहे, हे सिक्रेट आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, मग आपल्याला हे सिक्रेट जाणून घेत असताना नेमकं आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत किंवा समस्या ज्या आहेत ते इथे काय करतात, काय काय आहे ते बघूयात। अनेक विद्यार्थ्यांना 50 प्रश्न आपण बघितलेलं आहे की बरोबर येतात, किंवा 40-45 प्रश्न जर बरोबर असतील, ओके, तर 20 प्रश्न आपले बरोबर आणायचे, एवढं गणित ध्यानात असू द्या। ओके, 50 येतात असं मी एक ऍव्हरेज मध्ये धरलेलं की 50 प्रश्न बरोबर येतात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, पण 65 प्लस मिळवण्यासाठी एलिमिनेशन व सेफ गेसिंग करणं गरजेचं आहे। काय करायचंय, एलिमिनेशन करायचं आपल्याला आणि सेफ गेसिंग करायचं आहे। ओके, चुकीचे गेस म्हणजे तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात, ब्लाइंड गेस घेतात की नाही एबीसीडी याच्यामध्ये काय असेल, प्रोबॅबली याचा आन्सर डी असेल, ए आन्सर कशाचंच नसतं, असं बऱ्याच जणांचं गेसवर्क असतं। ओके, मग हे ब्लाइंड गेस असतात, तुम्हाला 4ही ऑप्शन माहिती नसतात, पण ते तिथे गेस घेतात तुम्ही। ओके, अशा पद्धतीचा कुठलाही ब्लाइंड गेस घ्यायचा नाही, म्हणजेच आपण म्हणू शकतो की चुकीचा गेस जो आहे, याने चुकीच्या गेसनी मार्क्स कमी होतात।
बऱ्याच जणांचे म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांचे मार्क्स जे प्रिलिमच्या काठावरती असतात किंवा पास होऊ शकत नाहीत अशांचे मार्क्स रॉंग गेसनी गेलेले असतात. लक्षात ठेवा, चुकीच्या गेसनी गेलेले असतात. आपल्याला बघायचं आपलं गोल काय ठेवायचं पूर्वपरीक्षा देताना, राज्यसेवा पूर्वपरीक्षा देताना आपल्याला 50 प्रश्न हे अॅक्युरेट आणायचे. याच्यासाठी आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक, पॉलिटी हे 4 विषय जे आहेत ते महत्त्वपूर्ण विषय आहेत, स्टॅटिक विषय आहेत, एन्व्हायरमेंट असेल. ओके, याच्यावरती फोकस करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या विषयाचे मार्क्स जे आहेत ते जाऊ देता कामा नये. म्हणजे रिव्हिजन वरती रिव्हिजन अशी अपेक्षा करतो की तुमच्या रिव्हिजन झालेले असतील, 2-3 तर रिव्हिजन्स मिनिमम झालेल्या असतील. हे मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत हातातले. बऱ्याच विद्यार्थ्यांचे इथं जर एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स होत असतील, परत त्यांना सांगेल की वी अकॅडमीमध्ये मी सांगितलेल्या वी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती स्ट्रॅटर्जीचे लेक्चर्स मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. नेमकं स्ट्रॅटर्जी काय पाहिजे परीक्षेमध्ये, प्रत्येक विषयामध्ये कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, डायरेक्टली तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत मागच्या 10 वर्षांचा अभ्यास करून. मग हे टॉपिक्स तुम्ही तिथे पाहू शकता. राईट, आपल्याला इथे उद्दिष्ट गोल्स काय पाहिजेत, 50 प्रश्न आपले अॅक्युरेट जो निश्चित बरोबर आले पाहिजेत. राईट 15 प्रश्न एलिमिनेशन प्लस गेसिंग पाहिजे आपल्याला. एलिमिनेशन तर केलं पाहिजे, राईट, हे गेसिंग सुद्धा केलं पाहिजे. नेमकं एलिमिनेशन काय केलं पाहिजे सर, गेस कसा केलं पाहिजे, घाबरू नका, सांगणार आहे व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. हे या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ओके, स्मार्ट अटेम्प्ट केले पाहिजेत. गेसिंग करून आपण स्मार्ट अटेम्प्ट केले पाहिजेत. जर 50 आपण अॅक्युरेट केला तर 15 आपण स्मार्ट अटेम्प्ट वरती मार्क्स मिळायला पाहिजेत. एक गोष्ट तुम्ही फॅक्च्युअल सांगतो, परीक्षेमध्ये काय होतं, तुम्हाला वाटतं का हे जे प्रिलिम पास होतात ह्या विद्यार्थ्यांना सगळेच्या सगळे 60-65 प्लस ओके किंवा 65 प्लस जे प्रश्न आहेत ते यांनी अभ्यास केलेला असतो आणि यांच्या अभ्यासावरती हे प्रश्न सुटतात का, असं होतं का, तर हे चुकीचं आहे. असं होत नाही. हे सुद्धा विद्यार्थी जे आहेत ओके, जे तुमचे मित्र असतील, तुमच्या स्टडी रूम मध्ये आजूबाजूला बसणारे असतील, तुमच्या सोबत फिरणारे असतील, हे सुद्धा पूर्वपरीक्षा पास होतात. परंतु हे पूर्वपरीक्षा पास होत असताना यांचे सुद्धा 50 ते 52, 55 जास्तीत जास्त 55 पर्यंत प्रश्न, जास्तीत जास्त म्हणेल इथपर्यंत येत असतात अॅक्युरेट. ओके, त्यांना त्याचे उत्तर माहिती असतात. परंतु बाकीचे जे 15 किंवा 20 प्रश्न असतात, या 20 प्रश्नांसाठी ते सुद्धा स्मार्ट वर्क, एलिमिनेशन टेक्निकचा उपयोग करून ह्या मार्क्स घेत असतात. मग आपण इथे फक्त अभ्यासावरती परीक्षा पास व्हायला जातो आणि या ट्रॅकमध्ये आपण सापडतो आणि इथे मग कन्फ्युज होऊन आपण मार्क्स कमी आणतो. ओके, किंवा ब्लाइंड गेस घेतो, एलिमिनेशन करत नाही, चुकीचं एलिमिनेशन करतो. राईट, लक्षात घ्या, 65 प्लस आणायचे आहेत आपल्याला, तर 15 प्रश्न आपल्याला एलिमिनेशन करावेच लागतील. तिथे स्मार्ट गेस वर्क घ्यावंच लागेल. ओके, टार्गेट आपलं ठेवायचंय 65 प्लस, हा सेफ स्कोअर असेल आपला. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या किंवा याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ आणेल की किती प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आणि कशा पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन इथं आलं पाहिजे. ओके, तर याच्या पुढे बघा 50 प्रश्न खात्रीचे कसे सर, तुम्ही म्हणता एवढं गॅरंटी देताय आम्हाला की 50 प्रश्न हे तुम्हाला आलेच पाहिजेत. लक्षात घ्या, हे बेसिक फंडा आहे. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात घेतलं पाहिजे की 50 प्रश्नासाठी तर काही करावं लागत नाही. तुमचे स्टॅटिक जे सब्जेक्ट आहेत ओके, विषयानुसार रिव्हिजन तुम्ही केलेलं पाहिजे, प्रिव्हियस इयर प्रश्न जे आहेत ते सोडवलेले पाहिजे, तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न माहिती असला पाहिजे. मी परत सांगेल 10 वर्षाचा पॅटर्न. ओके, एक्झॅक्टली तुम्ही काय करायला पाहिजे, ते एक्झॅक्ट कुठले टॉपिक वाचायला पाहिजेत. एवढा स्ट्रेस देऊन का सांगतो, कारण लक्षात घ्या हे महत्वाचं आहे. कारण मी 10 वर्षाचं अनालिसिस करून इथे व्हिडिओ आणलेले आहेत. ओके, ते एकदा बघून घ्या. नेमकं पॅटर्न कसं आहे, परीक्षेमध्ये कुठल्या टॉपिकवरून प्रश्न येतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. स्ट्रॉंग एरियाज, तुमचे स्ट्रॉंग एरिया परीक्षेमध्ये कुठले असायला पाहिजे, तर पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी हे जे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत 4 ओके, हे तर तुमचे स्ट्रॉंग एरिया पाहिजे. त्याच्यासोबत एन्व्हायरमेंट आहे ओके, सायन्स आहे, हे सुद्धा तुमचे स्ट्रॉंग एरिया पाहिजेत पूर्व परीक्षेसाठी. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर PYQ सोडवायला पाहिजेत, MCQ सोडवायला पाहिजेत आणि काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. नोट्स प्लस रिव्हिजन प्लस डेली MCQ हे तुमचं सक्सेस असेल. कशासाठी, हे 50 खात्रीचे प्रश्न येण्यासाठी. कसे यायचे हे सांगितलेले आहेत. राईट, हे आत्तापर्यंत, कारण प्रिलिमची काही दिवसामध्ये त्या प्रिलिम आहे. मग ह्या प्रिलिमच्या लास्ट स्टेज पर्यंत तुम्ही एवढं तर केलं असेल, तुमचे स्टॅटिक सब्जेक्ट जे असतील ते इथे पूर्ण तर तुम्ही केलेले असतील. राईट, आता पुढे जाऊयात, एलिमिनेशन टेक्निक. ओके, आता पहिला आपल्याला बघायचं एलिमिनेशन टेक्निक मध्ये काय करायचंय, ऍब्सोल्यूट वर्ड ट्रॅक. सर तुम्ही सांगताय हे 15 प्लस मार्क्स कसे मिळवायचे, ठीक आहे, तुम्ही सांगतायत की 50 तर तुम्ही मिळू शकता. राईट, ह्याची स्ट्रॅटर्जी सुद्धा, लेक्चर सुद्धा युट्यूबवरती अवेलेबल आहेत वी अकॅडमीच्या. मग सर आता राहिलेल्या 15 मार्कांचं काय, आता 15 मार्कांचं काय, तर लक्षात घ्या ऍब्सोल्यूट वर्ड ट्रॅप. आता ऍब्सोल्यूट वर्ड ट्रॅप म्हणजे काय, तर लक्षात घ्या जे पर्याय अतिशय कट्टर असतात किंवा पूर्ण स्वरूपात लिहिलेले असतात, ऑलवेज, नेव्हर, ओनली अशा शब्दप्रयोग तिथे केलेला असतं. म्हणजे सर्व, कायम, पूर्णपणे अशा प्रकारचा ज्या ज्या वर्ड्समध्ये, सेंटेन्समध्ये ऑप्शनच्या प्रयोग केलेला असतो ते
जवळपास म्हणेल की चुकीचे असतात, म्हणजे जिथे बहुतांश वेळा हे चुकीचे पर्याय असतात. म्हणजे आपल्याला एलिमिनेशन टेक्निक मध्ये बघायचं आहे. पहिला आहे ऍब्सोल्यूट वर्ड ट्रॅप. हा ट्रॅप जो आहे तो पेपर सेटर कडून किंवा आयोगाकडून करण्यात येतो की ओनली ओके फक्त हेच बहुतांश वेळा ओके अशा कायमस्वरूपी सर्व अशा स्वरूपामध्ये प्रश्नामध्ये एक शब्द असतो आणि तो प्रश्नामधला जो ऑप्शन मधला जो शब्द आहे तो शब्द मोस्टली म्हणेल ओके प्रत्येक वेळेलाच नाही, प्रत्येक शब्द चुकीचा नसतो असं नाही, मोस्टली सर्वात जास्त वेळा अशा प्रकारचे ऑप्शन चुकीचे असतात. ओके बहुतांश वेळा चुकीचे असतात. मग कसे ओळखायचे लक्षात घ्या. जिथे नेहमी आलेला आहे, जिथे कधीही नाही ओके, जिथे फक्त, जिथे सर्व हा शब्द दिसला की अलर्ट व्हायचंय, नेमकं इथे गडबड आहे काहीतरी, आयोगाने इथे गडबड केली आहे. राईट, इथे बघायचं नेमकं काय गडबड झाली, हे सेंटेन्स बरोबर आहे का, तुम्हाला काय वाटतं चुकीचं आहे हे बघायचं आहे. अशा पर्यायांमध्ये अपवाद सापडण्याची शक्यता असते. ओके मग तुम्ही तिथे डायरेक्टली जाऊन तुम्हाला त्या शब्दावरती फोकस करून अशा शब्द दिसला, फक्त दिसला की तिथे फोकस करायचं, हे आहे का, मग इथे तुम्हाला अपवाद सापडण्याची शक्यता असते. हे पहिलं एलिमिनेशन टेक्निक. कळालं नेमकं काय करायचं आहे. ज्या प्रकारे कधीही नाही, नेहमी, फक्त, सर्व हे शब्द ज्या सेंटेन्स मध्ये आलेले असतात तिथे फोकस करायचं नेमकं. ओके ते सेंटेन्स चुकू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे, याचा प्रश्न बघूयात, एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्स कधीही इथे मर्यादित होऊ शकत नाहीत. आधी इथे शब्द काय, कधीही, म्हणजे ह्याचा अर्थ काय इंग्लिशमध्ये ऍब्सोल्यूट. ओके कधीही मर्यादित होऊ शकत नाहीत. मग इथे आपण म्हणू शकतो की कधीही, मग हा शब्द काहीतरी इथे कन्फ्युजन क्रिएट करतो. म्हणजे वास्तविक फंडामेंटल राईट्सला रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत हे आपल्याला माहिती आहेत. ओके रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत म्हणजे हा पर्याय जो आहे तो हा चुकीचा ठरतो. ओके मग हा जे शब्द आहेत, अशा प्रकारचे जे शब्द आहेत तिथं आपल्याला फोकस करायचा आहे. यानंतर आपण दुसरा सेंटेन्स बघूयात एलिमिनेशन टेक्निक मध्ये, पेअर अँड लॉजिक. ओके आता लॉजिक कसं लावायचं, प्रश्नात जर दोन पर्याय इक्वल किंवा समान असतील, बऱ्याच प्रश्नामध्ये ट्रॅप असतो बघा, म्हणजे दोन पर्याय जे आहेत ते समान दिलेले असतात, जवळपास समान म्हणजे एक्झॅक्टली नाही, सिमिलर म्हणजे जवळपास एकमेकाच्या जवळ जाणारे पर्याय दिलेले असतात. ओके जवळजवळ सारखेच दिसलेले असतात आपल्याला, त्यातला एक नक्कीच बरोबर असतो. जिथे दोन पर्याय आपल्याला जवळपास सारखे वाटतात किंवा त्यांची शब्दरचना, त्यांची वर्डिंग सारखी दिलेली असते, त्या दोन पर्यायांमध्ये एक पर्याय नक्कीच बरोबर असतो. ओके हे पक्क लक्षात ठेवा. लॉंगेस्ट, त्याच्यानंतर हे पहिलं झालेलं आहे. ओके पेअर आणि लॉजिक, त्याच्यामध्ये दुसरं आहे. आणखीन अशा प्रकारचे प्रश्न असतात जिथे ऑप्शन मध्ये एखादी लॉंगेस्ट लाईन दिलेली असते किंवा एक्सप्लेन करून एखादं सेंटेन्स तिथे दिलेलं असतं आणि खाली विचारलेलं असतं की यामध्ये कुठलं बरोबर आहे. जे लॉंगेस्ट सेंटेन्स असतं म्हणजे पर्याय 3-4 पर्याय दिलेले असतील, त्याच्यामध्ये एखादं लॉंगेस्ट सेंटेन्स असेल, इट इज ऑलवेज राईट, हे नेहमी बरोबर असतं, हे लक्षात ठेवा. ओके बहुधा योग्य असतो कारण तो पर्याय जो असतो पेपर सेटरने अधिक स्पष्टपणे मांडलेला असतो. बहुधा म्हणतोय, एक्झॅक्टली नाही. ओके आपण गेस वर्क एलिमिनेशन टेक्निकचा इथे यूज करतोय, मग हा पर्याय जनरली योग्य असतो. तिसरा याच्यामध्ये आपण पेअर अँड लॉजिक मध्ये बघूयात की करंट अफेअर लिंक असलेले पर्याय, ज्याला करंट अफेअर, जसं की पॉलिटीचे प्रश्न आहेत, जिओग्राफीचे सुद्धा काही प्रश्न असतात, एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न असतात, करंट अफेअरशी लिंक असलेले पर्याय स्टॅटिक पेक्षा जास्त प्रोबॅबल असतात. ओके म्हणजे एखादा स्टॅटिक आपल्याला जर येत नसेल किंवा स्टॅटिक प्रश्न एखादा फॅक्च्युअल विचारला जातो, पॉलिटीमध्ये एखादा आर्टिकल विचारलं जातं, पण आपल्याला तिथं कन्फ्युज होतं की अरे यार हे बरोबर आहे का चूक आहे. त्यासोबतच एक स्टॅटिक आणि प्लस एक करंट अफेअरचा पर्याय विचारला असतो, तिथे कुठेतरी करंट लिंक केलेलं असतं. प्रॉबेबली करंट अफेअरचा पर्याय म्हणजे जिथे करंट अफेअर लिंक केलेलं असतं ते स्टॅटिक पेक्षा सुद्धा बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके या 3 टेक्निक आहेत पेअर अँड लॉजिक मध्ये, आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता तिसरी मेथड बघूयात, एलिमिनेशन मेथड किंवा सॉरी पेअर अँड लॉजिकचे एक्झाम्पल सुद्धा लगेच बघूयात. तुम्हाला वाटेल नेमके सर काय सांगतात ते एक्झाम्पल सुद्धा बघूयात. प्रश्न जर असेल भारतीय संविधानातील दुरुस्त्यांबाबत योग्य विधान निवडायचे. ओके संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, अमेंडमेंट झालेल्या आहेत, त्याच्यावरती योग्य विधान इथे निवडायचं आहे. पहिली आहे 42वी दुरुस्ती, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. ओके 44वी दुरुस्ती आपत्कालीन अधिकाराशी संबंधित आहे. 73वी दुरुस्ती पंचायती राज संस्थेशी निगडीत आहे. 74वी नगरपालिकेशी संबंधित आहेत. जर अभ्यास केलेला असेल तर आपल्याला कळेल की 4ही बरोबर आहेत. जर मग इथे कुठेतरी कन्फ्युज होत असेल आपल्याला, ओके एखादी घटना दुरुस्ती माहिती नसेल एक्झॅक्टली, आणि मग आपण या 3 आन्सर मध्ये इथे खेळणार आहोत. ओके 1 2 3 1 3 4 2 3 4, नेमकं आपल्याला इथे कन्फ्युज व्हायला लागले या 3 मध्ये कुठलं असेल. तर अशा कंडिशन मध्ये लक्षात घ्या, जेव्हा
अशा पद्धतीचा प्रश्न आहे, 3 आन्सर मध्ये कन्फ्यूज होईल. अशा प्रश्नामध्ये जवळपास ओके मी म्हणेल 80 किंवा 90%, ओके 90% ऑप्शन मध्ये डी म्हणजे वरील पैकी सर्व बरोबर आहेत हा पर्याय योग्य असतो. ऑल ऑफ द अबो इज राईट. ओके म्हणजे 1 2 3 4 हे चारही पर्याय बरोबर आहेत. राईट म्हणजे ऑप्शन ABCD सारखेच दिसतात असल्यामुळे स्टुडंट कन्फ्यूज होतात, पण डिटेल ऑप्शन डी सर्व खरे विधान आहे हे या स्टेटमेंट मध्ये बरोबर असतं. लक्षात आलंय नेमकं काय होतंय. ओके आपण बघितलंय नेमकं लॉजिक अँड पेअर अँड लॉजिकचा जो प्रश्न आहे ते कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचा आहे. यानंतर आपण बघूयात की थर्ड जे आहे ते फॅक्ट्स अँड ओपिनियन वरती आपल्याला बघायचं आहे. ओके थर्ड एलिमिनेशन, थर्ड लॉजिक जे आहे ते फॅक्ट्स अँड ओपिनियन वरती बघायचं. म्हणजे काय लॉजिक UPSC MPSC प्रश्नपत्रिकेत 2 प्रकारचे विधान दिसतात. लक्षात घ्या, एक आहे फॅक्च्युअल स्टेटमेंट असतात आणि दुसरं असतात ओपिनियन प्लस स्पेक्युलेटिव्ह स्टेटमेंट असतात. ओके म्हणजे आपण मताधिष्ठात किंवा अनुमान आधारित स्टेटमेंट असतात. आता फॅक्च्युअल स्टेटमेंट बद्दल बघायचंय जे तथ्यावरती आधारित असतात, स्पष्ट नोंदवलेली माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते, ती मोस्टली बरोबर असते. परंतु MPSC सुद्धा जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा देतोय तेव्हा हीच राज्यसेवा पूर्व परीक्षा तथ्यावरती माहिती आधारलेली असणारी चुकीची देते. म्हणजे मे बी आता परीक्षा सेटरवरती ते अवलंबून असतात, पेपर सेटरवरती अवलंबून काही गोष्टी असतात. ओके तथ्य आधारित माहिती म्हणजे कुठेतरी इसवी सन चुकीचं देणं. ओके मग असं सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये होऊ शकतं. मग अशा प्रकारच्या सुद्धा प्रश्नांमध्ये जर मोस्टली सांगेल की ही तथ्यांवरती आधारित फॅक्च्युअल स्टेटमेंट असतील, ते नोंदवलेली माहिती बहुधा बरोबर असते. पण मोस्टली जेव्हा जेव्हा राज्यसेवेमध्ये स्पष्टपणे ते उल्लेख केलेला असतील, एखादं इसवी सन दिलेलं असतं किंवा एखादं आर्टिकल दिलेलं असतं, तिथे थोडासा विचार करायचा आपण नक्कीच हे आर्टिकल याला कनेक्ट होतं का, हे विधान जे आहे याच्याशी फॅक्च्युअल पद्धतीने बसतं का. ओके दुसरं आहे ओपिनियन स्पेक्युलेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे मताधिष्ठ किंवा अनुमान आधारित. म्हणजे त्याच्यामध्ये मे कुड ओके प्रॉबॅबली म्हणजे थोडक्यात असं असू शकतं वगैरे वगैरे असे शब्द असतात. मग हे असे शब्द असले की समजून जायचं असे विधान बहुधा चुकीचे असतात. मी 100% म्हणत नाही, बहुधा आपण काय करतो एलिमिनेशन प्लस गेस वर्क घेतोय. ओके आपण जर 10 प्रश्नांचा गेस घेतला तर माझं अनुमान असं असतं की 5 प्लस प्रश्न तरी याच्यामध्ये या पद्धतीचा अवलंब करून आपल्याला राईट आणायचे आहेत. किती 5 प्लस प्रश्न तरी याच्यामध्ये तुमचे राईट असायला पाहिजेत, बरोबर असायला पाहिजेत. ओके आणि येतात जी मी ज्या लॉजिक सांगतोय, जे एलिमिनेशन सांगतोय या पद्धतीचा अवलंब केला तर असे प्रश्न येतात बरोबर. ओके एक्झाम्पल बघूयात की नेमकं हे जे आपण बघितलेलं आहे फॅक्ट वर्सेस ओपिनियन. ओके याचं एक्झाम्पल बघूयात आपण. पर्यावरण धोरणाबाबत योग्य विधान कोणते. आता भारताने 2015 मध्ये पॅरिस अग्रीमेंट वरती स्वाक्षरी केली. आता हे कसं आहे करंट रिलेटेड प्लस स्टॅटिक आहे. ओके पर्यावरणामध्ये पॅरिस अग्रीमेंट वरती स्वाक्षरी केली 2015 मध्ये. भारत कदाचित 2050 पर्यंत हे सुद्धा नेट झिरो इमिशन साध्य करू शकेल. ओके आता इथे बघा कदाचित, कळलं शब्द बघा इथे क्लिअर स्टेटमेंट दिलेलं आहे. इथं कदाचित 2050 पर्यंत नेट झिरो साध्य करू शकेल. आपल्याला माहिती आहे 2070चं टार्गेट आहे. पॅरिस अग्रीमेंटचं सुद्धा 2030चं भारताचं टार्गेट होतं, ते 2023लाच आपण पूर्ण केलंय. ओके NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 2010 मध्ये झाली. फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. भारत सरकारने लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट लाईफ मिशन सुरू केलेले आहे. ओके लाईफस्टाईल ऑफ एन्व्हायरमेंट हे मिशन भारताने सुरू केलेलं आहे. हे कसं आहे फॅक्च्युअल फॅक्ट आधारित स्टेटमेंट आहेत. ओके इथे काय बघा इथे काहीतरी कदाचित शब्द लिहिला आहे. म्हणजे आपण बघू शकतो पहिला आहे फॅक्च्युअल आहे. ओके कदाचित म्हणजे ओपिनियन बेस्ड स्टेटमेंट आहे. ओपिनियन बेस्ड स्टेटमेंट आहे. कुठलं सेकंड. तिसरं सुद्धा फॅक्च्युअल, चौथं सुद्धा फॅक्च्युअल. मग इथे अशा प्रकारचे स्टेटमेंट असतात ते आपण इथे रॉंग करू शकतो. ओके म्हणजे याचं उत्तर काय 1 3 4 1 3 4 हे बी याचा आन्सर येईल. कळतं नेमकं कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला टॅकल करायचे आहेत परीक्षेमध्ये. ओके याच्यामध्ये बघूया की गेसिंग स्ट्रॅटेजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके मग ह्या निगेटिव्ह मार्किंग मध्ये निगेटिव्ह सेफ कसे राहायचे आपल्याला हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर बघा 2 पर्याय जर आपल्याला शुअर शॉट माहिती असतील, कोण बनेगा करोडपती मध्ये 50-50. ओके जर 2 पर्याय आपल्याला माहिती असतील तर अटेम्प्ट आपल्याला मस्ट करायचा आहे. काय करायचं मस्ट नक्कीच करायचं 100% करायचं. कारण 50% चान्स असतात आपल्याला उत्तर येण्याचे. 2 आपण एलिमिनेट करू शकलो तर 50% चान्स आपल्याला उत्तर येण्याचे असतात.
याच्यानंतर जर 3 पर्याय कट केले तर ऑब्वियस एकच पर्याय असणार, 100% चान्स. 3 पर्याय जर तुम्ही एलिमिनेट केले, ओके, 100% चान्स असणार. लॉजिक नाही याच्यामध्ये काही, फॅक्च्युअल आहे. ब्लाइंड गेस, ओके. जर तुम्हाला एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला त्याचं काहीच कळत नाहीये, कुठून लॉजिक लागत नाही आणि तुम्हाला ते प्रश्न सोडवा वाटतो, तो मला वाटतो सोपा प्रश्न आहे, मी सहज हेच करू शकतो, कुठे ऐकलेलं नाही, काही माहिती नाही, मग काय तुक्के लावायला चालू करतो. ह्याचा आन्सर काय असू शकतो, बी असू शकतं, चला बी. असं कधीही करायचं नाही, ओके. ब्लाइंड गेस कधीही घ्यायचा नाही. गेस कसा घ्यायचा, एलिमिनेशन कसं करायचं, लॉजिक कसं लावायचं, हे मागच्या 2-3 स्लाइडमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स असतील, जेव्हा लेंदियस सेंटेन्स असेल तेव्हा तुम्ही तिथे म्हणू शकता की हा हे सेंटेन्स बरोबर असू शकतं, ओके. तशा प्रकारचं तुम्ही गेस घेऊ शकता. पण ब्लाइंड, नेमकं मला काय राहिलेत, शेवटचा वेळ राहिलेला आहे, 10 प्रश्न सोडवायचे राहिलेत, मग बी 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 असं किंवा BCD असं करत जायचं नाही. ब्लाइंड गेस घ्यायचा नाही, घाबरून कुठलाही गेस घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा, कारण हाच गेस तुम्हाला निगेटिव्ह मध्ये नेतोय, ओके. तर ब्लाइंड गेस कुठलाही कट नाही, हे आपल्याला करायचंच नाही. ऑप्शन म्हणजे तो प्रश्नच आपल्याला स्किप करायचा, सोडून द्यायचा आहे. शेवटच्या 5 मिनिटात एलिमिनेशन वापरून अटेम्प्ट वाढवायचे आहेत, ओके. घाबरून जाऊन नाही, ब्लाइंड गेसनी नाही, तर एलिमिनेशन करून आपल्याला अटेम्प्ट वाढवायचा प्रयत्न करायचा आहे, राईट. GS फर्स्ट मध्ये या सर्व आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. याच्यानंतर स्कोरिंग कॅल्क्युलेशन मी परत एकदा सांगतोय कशा प्रकारचं पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या, 50 प्रश्न जे आहेत निश्चित बरोबर असतील, आपल्या ॲक्युरेट झोन मध्ये आहेत 50 प्रश्न. किंवा आपण इथे बऱ्याच जण म्हणतात सर एवढे येत नाहीत, 45 धरूयात, ओके. 45 प्रश्न हे ॲक्युरेट झोन मध्ये आपल्याला आणायचे आहेत. 15 ते 20 प्रश्न, ओके. 15 प्रश्न आपल्याला आणायचे आहेत आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यांची हीच स्ट्रॅटेजी असते, ओके. खूप हातावर मोजणे एवढ्यामधून विद्यार्थी मला वाटत असेल पूर्ण प्रश्न अभ्यासाने सोडू शकतील. पण जवळपास पास होणारे प्रश्न, MPSC राज्यसेवा प्रीलिम पास होणारे विद्यार्थी हे गेसवर्क, स्मार्ट गेसवर्क, एलिमिनेशन टेक्निक, लॉजिकल मेथडचा उपयोग करून, ज्या प्रकारे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीचा अवलंब करून प्रश्न सोडवताना दिसतात. एकूण अटेम्प्ट तुमचे 65+ ॲक्युरेट राईट अटेम्प्ट पाहिजेत आणि निगेटिव्ह कंट्रोल इज इक्वल टू स्मार्ट गेसिंग. म्हणजे निगेटिव्हला आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि स्मार्ट गेसिंग घ्यायचे आहे, ओके. इथे आणखीन एक शेवटचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना पडतो की सर, आता निष्कर्षाकडे येणारच आहोत, तत्पूर्वी सांगेल सर किती प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. मी सांगेल जर पेपर सोपा असेल तर 90+ अटेम्प्ट करायला हरकत नाही. पेपर सोपा असेल 90+ तुम्ही अटेम्प्ट करू शकता. जर पेपर अवघड असेल तर तुमचं मी जे ॲव्हरेज काढलंय ते 82+ मिनिमम सांगेल, मिनिमम. तर 85 लिहितो तसं तर 85 to 90 पर्यंत इथे, किंवा 82+ किंवा 85, ओके. 85 पर्यंत तुमचा अटेम्प्ट असायला हवा, 85 to 90च्या मध्ये. जर पेपर अवघड असेल तर, मीडियम असेल तर नियर अबाउट 88, 80, 90 असा अटेम्प्ट असायला हवा, ओके. खूप जास्त व्हेरिएशन नाही, पण 80+ हा अटेम्प्ट असायलाच हवा. 60च सोडवले सर, 60च बरोबर आहेत, चालणार नाही, ओके. तिथे चालणार नाही म्हणजे तुम्ही तिथे पास होऊ शकण्याचे चान्सेस खूप कमी असतील असं मी म्हणेल. 85+ अटेम्प्ट हा ॲव्हरेज अटेम्प्ट आहे, तुम्ही तेवढा अटेम्प्ट करायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे, राईट. तर लक्षात घ्या, एलिमिनेशन प्लस सेफ गेसिंग इज इक्वल टू स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे. एलिमिनेशन करायचं आहे, सेफ गेसिंग करायचं आहे, लॉजिकल वर्क करायचं आहे, ओके. 50+ क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत, म्हणजे आपलं जे रिव्हिजन आहे, जे आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा कुठेतरी गेस तुम्ही घेऊ शकता, ओके. हे 50+ प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन वरती फोकस करायचं आहे ॲक्युरेट आणण्यासाठी. परत आता राहिलेल्या दिवसांमध्ये प्रॅक्टिस, MCQची प्रॅक्टिस, PYQ एकदा बघायचे आहेत, रिव्हिजन, तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत, नवीन कुठलेही वाचायचं नाही. जे नवीन कुठलंही कंटेंट असेल, एखादा मित्र म्हणतो एखादं पुस्तक घे याच्यामधलं वाच, नाही वाचायचं. जे तुम्ही अभ्यास केलेला आहे तेच नोट्स काढलेले आहेत तेवढ्याच वाचायच्या आहेत. जे बुक्स वाचलेले आहेत तेच रिवाइज करायचे आहेत. 15+ क्वेश्चनसाठी काय करायचं आहे, एलिमिनेशन ट्रिक वापरायचे आहेत, लॉजिकल वर्क करायचं आणि अटेम्प्ट करायचं आहे. आणि 50, ओके, प्रश्न माहिती आहेत, 15 प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती गेस घ्यायचं, तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला 65+ हे राईट स्कोर तुम्हाला आणायचं आहे. नक्कीच प्रिलिम पास झाल्याशिवाय, पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत अशा प्रकारचा गेस वर्क घेतल्याच्या नंतर,
ओके, संपूर्ण मला वाटतं थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. तुमचे सगळे प्रश्न मला वाटतं लॉजिकल गेसवर्कचे असतील किंवा एलिमिनेशन टेक्निकचे असतील, कमीच सांगितलेलं आहे, पण टू द पॉइंट, त्या म्हणजे प्रश्नपत्रिकेला अनुसरून कशा प्रकारे विद्यार्थ्यांची चूक होती, कशा प्रकारे आपल्याला पास व्हायचंय, या सर्व गोष्टींचा विचार करून थोडक्यामध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा एक म्हणू शकतो की एक साचेबद्ध व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो होतो. आता लक्षात घ्या, वी अकॅडमी ॲप्लिकेशन आणखीन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच डाउनलोड करा. वी अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, यांनी प्रत्येक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ असतील, कशा प्रकारचा अभ्यास करायचा असेल किंवा कंटेंट आधारित काही गोष्टी असतील, या तुम्हाला अवेलेबल होतील. ही टेक्निक नक्कीच फॉलो करा आणि जेव्हा परीक्षा होईल तेव्हा सुद्धा तुम्हाला कळेल की सरांनी जी टेक्निक सांगितलेली आहे ती अगदी ॲक्युरेट आहे, कारण अनुभवाने मी ह्या गोष्टी सांगत आहे. तर आज लक्षात घ्या, आपण इथेच थांबूयात. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून पूर्व राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, बेस्ट लक. इथेच थांबूयात. धन्यवाद.